नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2016. हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला मार्च 2020मध्ये विचारला गेलेला आहे. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 2016चं आणि आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला बॅलन्स शीट करायची आहे. तर ह्या येल्लो शेडमध्ये जे काही बॅलन्सेस मी शेड करून ठेवले त्यावरती ॲडजस्टमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल जसं आउटस्टँडिंग सॅलरी बघा, मी ऑलरेडी इथं सॅलरीला टिक मार्क म्हणजे शेड करून ठेवलेलं आहे. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इथं वेजेसला शेड करून ठेवलेलं आहे. मशिनरी प्लांट लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी तर बघा यांना पण आपण शेड करून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे परचेसवर परचेस रिटर्न आहे म्हणून आपण त्याला पण शेड करून ठेवलेलं आहे. तसेच सेल्सवर सेल्स रिटर्न आहे म्हणून त्याला पण आपण शेड करून ठेवलेलं आहे आणि कॅपिटल बॅलन्स आपण इनरला घेतो म्हणून ते शेड केलेलं आहे. तर आपण एक एक बॅलन्स पोस्ट करूया. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे. तर हा जो बॅलन्स आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. का? कारण आपल्या सर्वांना माहीत आहे या अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉकने होते. सो ओपनिंग स्टॉक इज नथिंग बट दी क्लोजिंग स्टॉक ऑफ दी लास्ट इयर. कॅश इन हँड कुठे घेतो आपण, असेटला घेतो, इथं घ्या. त्यानंतर डिस्काउंट अलाउड हा कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. तर डिस्काउंट अलाउडची जी काही रक्कम आहे ती 450 आहे. त्यानंतर सॅलरीज हे यावरती ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं आपण काय करूया, सॅलरीचं जे बॅलन्स आहे ते आपण इनरला घेऊया. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग देर इज ऑल्सो ॲडजस्टमेंट सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. फर्निचरवरती कसल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे ते बॅलन्स आपण आउटरला घेऊया. प्लांट अँड मशिनरी देर इज ॲडजस्टमेंट ऑन दिस असेट सो शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. सन्ड्री डेटर्सवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, बॅड डेट्स आहेत त्यामुळं आपण हे इथं इनरला घेऊया. त्यानंतर इंटरेस्ट आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. ठीक आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर परचेसेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. परचेसेस प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतोच, पण परचेसेसची अमाऊंट घेत असताना आपण विचार केला पाहिजे तो इनरला घ्यायचं का आउटरला. तर परचेस रिटर्न क्रेडिटला आहे आणि ते आपण मायनस करणार आहोत म्हणून ते इनरला घेतलेलं आहे. वेजेसवरती ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण वेजेसचं बॅलन्स कुठे घेणार आहोत, इनरला घेणार आहोत. सो नाव पुढे आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न ॲक्च्युली आपण काय करतो, मायनस करतो. तर आपण सेल्स क्रेडिटला घेतो आणि सेल्स रिटर्न आपण कुठे घेतो, डेबिटला घेतो. ओके, तर आपण घेऊया ते सेल्स रिटर्न. तर इथं घ्या पहिल्यांदा बाय सेल्स आणि इथं स्टार्टिंगला काय म्हणा, इथं वाटल्यास आपण मायनस लिहूया आणि सेल्ससाठी आपण जागा सोडलेली आहे. ओके, इथं जागा सोडलेली आहे ती आपण यूज करू नंतर. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो भाग आपण लर्न करू. बॅड डेट्स आहेत, बॅड डेट्सवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, पण बॅड डेट्स जे दिलेत ते ओल्ड बॅड डेट्स आहेत. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट असतात त्याला आपण काय म्हणतो, ओल्ड बॅड डेट असं म्हणतो. दोज ॲडजस्टमेंट बॅलन्सेस विच इज गिवन इन ट्रायल बॅलन्स दॅट इज कॉल्ड ओल्ड. नंतर आता बघा, डेबिटचे बॅलन्स डेबिटला घेतलेले आहेत, क्रेडिटचे बॅलन्स आपण क्रेडिटला घेऊया. कॅपिटल अकाउंट्स हे कॅपिटल अकाउंट्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊ आणि हे दिनेश जे काही कॅपिटल अमाऊंट आहे ते आपण इनरलाच घेऊ बिकॉज देर इज ॲडजस्टमेंट. सॉरी, दुर्गेशचं घेतलं आपण, त्याचप्रमाणे दिनेशचं सुद्धा आपण घेऊया. त्यानंतर सेल्स देर इज रिटर्न ऑन सेल्स सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. आपल्याला इनर कॉलमला ते बॅलन्स दाखवायचं आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक लोन हे तिन्ही बॅलन्सेस लायबिलिटी संबंधी आहेत. सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन ऑन लायबिलिटी साईड. डिस्काउंट रिसिव्ड दिस इज अवर इन्कम सो वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साईड. आपल्याला ते क्रेडिट साईडला दाखवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर परचेस रिटर्न. सो परचेस रिटर्न शुड बी लेस फ्रॉम परचेसेस. आपण परचेसेसमधून काय करतो ते मायनस करतो. तर इथं लेस म्हणा किंवा परचेसचं साईन रिटर्न लेसचं साईन दाखवा किंवा लेस म्हणून लिहा. आता आपण सर्व बॅलन्सेस लिहिलेत. बघा, या साईडची टोटल बॅलन्सेस आहेत 14 आणि या साईडचे आहेत तुमचे 8. 14 + 8 म्हणजे झाले की तुमचे 22. तर आपले एकूण 22 बॅलन्स आहेत का बघूया. तर बघा, एकूण किती, हे 5 बॅलन्सेस आहेत. ओके, बरोबर आहे.
त्याच्यानंतर या साईडचे असेट साईडचे बॅलन्स किती आहेत, एकूण तुमचे बघू शकता बघा हे बॅलन्सेस, तर एकूण 5 बॅलन्सेस आहेत. ओके, लायबिलिटीला पण 5 आहेत, असेटला पण 5 आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एकूण किती तुमचे 4 बॅलन्सेस आहेत आणि या साईडला किती एकूण 5 आहेत. 4 + 5 किती झाले तुमचे 9 बॅलन्सेस झाले. त्याच्यानंतर क्रेडिट साईडचे बॅलन्सेस आहेत एकूण किती 3 बॅलन्सेस आहेत. तर आपण हे सर्व बॅलन्सेस जर काउंट केले तर एकूण येतात 22. म्हणजे आपण पोस्टिंग व्यवस्थित केलेली आहे. सो नाव वी हॅव टू सॉल्व ॲडजस्टमेंट. आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत. तर हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो कुठे घेणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. इथं घेत असताना आपण काय म्हणणार बाय क्लोजिंग स्टॉक. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 परिणाम होत असतात. एक डेबिटला झाला तर दुसरा क्रेडिटला होत असतो. सो धिस क्लोजिंग स्टॉक इफ यू आर गोइंग टू शो ऑन दिस क्रेडिट साईड, ही साईड असते क्रेडिट साईड, त्याचा दुसरा परिणाम डेबिट साईडला म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला झाला. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी. तर हे आउटस्टँडिंग सॅलरी आपल्याला दाखवायची आहे. तर आपण काय करतो ते सॅलरीमध्ये ॲड करणार आहोत. तर इथं ॲडचं साईन लिहितो आणि त्यानंतर आपण काय लिहा इथं आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, तर हे एकूण अमाऊंट किती आहे ती लिहा, एकूण 350 आणि आउटरला लिहा 650 + 350. ओके, 1000 रुपीज. त्यानंतर हे जी 350 आउटस्टँडिंग सॅलरी ती आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊया. त्यानंतर पुढचा भाग बघूया, वेजेस पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे आपण वेजेसमधून मायनस करावं. सच एक्सपेन्सेस विच इज पेड इन ॲडव्हान्स शुड बी लेस फ्रॉम दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. तर हे ॲडव्हान्स वेजेस आहेत ना, आपण आपल्या कामगारांना ॲडव्हान्समध्ये मजुरी दिली, एकूण किती रुपये दिलेत 600 रुपये. तर आपण ते मायनस करणार आहोत. हे 400 मायनस 600 मायनस केलात तर 800 येणार. आणि हीच ॲडव्हान्स वेजेस आपण मायनस केली अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेटला घेणार. पण इनरला न घेता डायरेक्ट कुठे घेऊ आपण आउटरला घेऊया. इथे एक लाईन का सोडली, काय गरज नव्हती, सोडलं तरी काय अडचण नाही, भरपूर जागा आपल्याकडे शिल्लक आहे. त्यानंतर डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगवरती आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं लिहा डेप्रिशिएशन, पण डेप्रिशिएशन किती टक्के आहे ते पण इथं मेन्शन करा. डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5%. तर हे 5% आहे. तर ह्या 25,000वरती आपल्याला 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते येतात 1250 आणि 25,000मधून आपल्याला हे 1250 मायनस केल्यानंतर 23,750 ही नेट अमाऊंट मिळते. सो लाईक दॅट वी हॅव टू लेस डेप्रिशिएशन ऑन डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तुम्ही तर बघू शकता ॲडजस्टमेंटमध्ये 10% डेप्रिशिएशन आहे. तर इथं 10% म्हणजे एक झिरो कमी करायचा. म्हणजेच काय 11,000मधून आपल्याला हे 1100 मायनस केलं तर 9,900 भेटणार. सो दिस डेप्रिशिएशन अमाऊंट वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. तर आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहे डेप्रिशिएशन. तर हेडिंग तर दाखवलेलं आहे, पण आता त्या असेटचे नावं वाटल्यास मी दोन्ही कॉपी करतो आणि या ठिकाणी लिहितो. सॉरी, दोन्ही कॉपी करता येणार नाही कारण आपल्याला डेप्रिशिएशन दाखवायचं आहे. डेप्रिशिएशन किती आहे 1250. सो शो दिस बॅलन्स हिअर. देन प्लांट अँड मशिनरी. So what is the amount of depreciation 1100. So show here 1100 and total we have to show in outer column. So now here we have to tally this problem. आपल्याला काही बॅलन्सेस इनरला असतील तर आउटरला घ्यायचे असेल घेऊ शकता. बघा लास्ट जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे, फर्दर बॅड डेट्स. सो बॅड डेट्स मीन्स वी हॅव टू लेस फ्रॉम डेटर्स. आपल्याला डेटर्समधून लेस करायचं आहे. काय म्हणून बॅड डेट्स. पण इथं लेस करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे न्यू. जे काही बॅड डेट्स असतात ना ॲडजस्टमेंटमध्ये त्याला आपण काय म्हणतो न्यू असं म्हणतो. आणि अमाऊंट दिलेली आहे तर नेट अमाऊंट ही 12,000 आउटरला घ्या. आणि हे बॅड डेट आपण इथं ॲड करणार आहोत. कुठे ओल्ड बॅड डेट्समध्ये हे बॅड डेट्स आपल्याला ॲड करायचे. पण काय म्हणणार या ठिकाणी बॅड डेट्स म्हणा, बट हिअर वी हॅव टू शे न्यू. आपल्याला नवीन बॅड डेट्स म्हणावे लागेल. आणि अमाऊंट किती आहे 500.
जी नेट अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये घ्या 325 प्लस 500. ओके. सो आता आपण सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व करून घेतले आहेत. हे फक्त बॅलन्स इथं इनरला आलेलं आहे, आउटरला घेऊया. आता काय राहिले का इनरचे बॅलन्सेस आउटरला घ्यायचे तर बघून घ्या. इथं सेल्सची अमाऊंट आपल्याला मायनस करून घ्यावं लागणार आहे. 23,600 मायनस 900. नेक्स्ट वन हिअर 16,000 मायनस 1,100. ओके. आता आपल्याला या साईडची काय बॅलन्सेस इनरची राहिलेत का नाही आहे. आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा तर या साईडची तुम्ही टोटल बघू शकता ती 37,200 आहे आणि या साईडची टोटल बघू शकता ती आहे तुमची 24,700. तर या साईडची टोटल आपण अगोदर मानून घ्या जास्त आहे 37,200 आणि तीच आपण इथं ठेवूया. हे 37,200. आता या साईडची टोटल तुम्ही बघू शकता इथे कॅल्क्युलेटर होऊन आलेलं आहे 24,700. तर आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. कशामधून? ह्या 37,200 मधून आपल्याला मायनस किती करायचं आहे 24,700. तर हे 12,500 जो काही डिफरन्स येतो नेट त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतो. तर आपण परीक्षेमध्ये मॅन्युअली कॅल्क्युलेट करणार आहात पण आपल्याकडे सध्या या ठिकाणी आपण एक्सेलमध्ये शिकवत आहोत त्यामुळे ह्या गोष्टी आपण कॉम्प्युटराईज करतो आहे. तर ही टोटल अमाऊंट मी मायनस करतो. परत एकदा टोटल करून बघूया आहे का आहे 37,200. तर हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते आपल्याला क्रेडिटला ट्रान्सफर करायचं आहे. पण काय म्हणणार या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. जेव्हा आपण बॅलन्स नेक्स्ट इयरसाठी फॉरवर्ड करतो तेव्हा त्याला ब्रॉड डाऊन असं म्हणणार आहात आपण. आणि ती रक्कम आहे 12,500. आता आपल्याला हे दोघांची टोटल करायची आहे ती आहे 13,250. तर या साईडची रक्कम टोटल आहे तुम्ही बघू शकता 13,250. त्याचप्रमाणे ही रक्कम आपण या ठिकाणी ठेवणार आहात. परत एकदा चेक करायचं करू शकता हे 12,500 प्लस 750 13,250. आता या साईडची जर टोटल तुम्ही केला तर ती येते 5,650. 5,650. तर आपण डिफरन्स काढू शकता. डिफरन्स काढणं सोपं आहे. हे 13,250 वजा 5,650. तर हे 7,600 जो काही फरक आलेला आहे तो फरक म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट आहे. हे आपण इथं हे कट करूया टोटल आणि इथं लिहूया टू काय म्हणायचं हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. तर हे आपण पार्टनर्सच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. पार्टनर्सची नावं आपण इथं कॉपी करून घेऊया. दुर्गेश आणि नंतर कोण आहे दिनेश. तर एकूण किती 7,600. रेशो आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठेच दिसत नाही आहे त्यामुळे रेशो शुड बी इक्वल. म्हणजे हे 7,600 दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे किती येतील ते 3,800 3,800. तर हे 3,800 आपल्याला इथं ॲड करावे लागतील आणि या ठिकाणी काय म्हणणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं म्हणणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये आपण एन पी म्हटलं तरी चालेल. एन पी म्हणजे नेट प्रॉफिट. त्यानंतर सेम टू सेम आपल्याला इथं पण तेच म्हणायचं आहे नॉट प्रॉफिट. ओके. आणि एकूण जो प्रॉफिट आहे तो पण सिमिलर आहे. कॅपिटल बॅलन्स पण ते पण सिमिलर आहे 3,800. तर टोटल करा ती येते 17,500 अधिक 3,800 आणि याची पण टोटल तेवढीच येणार 21,300. ओके. तर आता या साईडची टोटल करून बघूया ती येते 70,950 आणि या साईडची टोटल करून बघूया ती पण येते 70,950. इथं पण घ्या 70,950. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण टॅली केलेला आहे. सो माय डिअर फ्रेंड्स प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँकिंग यू.